दाखल केल्यानंतर आता रोहित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढची काय भूमिका घेणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणं खरं तर निश्चितपणे महत्वाचं आहे राजनाथ. संकेत आपण बघतोय की त्यावेळेसचे जे बँकेचे तत्कालीन अधिकारी असतील आणि त्याचबरोबर संचालकांनी योग्य प्रक्रिया न राबवता त्यांच्या नातेवाईकांना, खाजगी व्यक्तींना जे आहेत कवडीमोल किमतीमध्ये सहकारी साखर कारखाना दिल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात येतोय. अगदी निश्चितच याच कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या अनुषंगानंच ही कारवाई जी आहे ती प्रामुख्याने केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या कारवाईमध्ये खरं तर रोहित पवारांवर आरोपपत्र जे आहे ते याचमुळे दाखल झाल्याचं सुद्धा राजरत्न प्रामुख्याने बोललं जातं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण बोललो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाला जो आहे तो निश्चितपणे, मात्र न्यायालयाकडून या आरोपपत्राची अद्याप दखलच घेतली गेली नाही, अशी एक चर्चा जी आहे ती सुद्धा समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या अनुषंगाने आता रोहित पवार काय भूमिका म्हणतायत, कारण आज रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. साधारणतः 25,000 कोटींचा हा घोटाळा आहे असं प्रामुख्याने बोललं जात आहे. याच सगळ्या अनुषंगाने रोहित पवारांची भूमिका काय असणार हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं असणार आहे. आता मात्र रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे, ईडीने हे आरोपपत्र दाखल केल्यामुळे रोहित पवारांच्या अडचणीमध्ये जी आहे ती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर MSCBच्या अर्थात महाराष्ट्र सहकारी बँक जी आहे या अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी मानक प्रक्रियांना मागे टाकून या सगळ्याची प्रक्रिया राबवली असा प्रामुख्याने आरोप जो आहे तो ईडीच्या FIR मध्ये नोंदवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सहकारी साखर कारखाने त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी संस्थांना कवडीमोल किमतीमध्ये याची विक्री केली असं प्रामुख्याने जो आहे ते तो आरोप सुद्धा ईडीने FIR मध्ये नोंदवल्याचं प्रामुख्याने आपल्याला राजरत्न पाहायला मिळतोय. या सगळ्यामध्ये अर्थातच बारामती ॲग्रो आणि या सगळ्याच्या निमित्तानं रोहित पवारांचा पाय जो आहे तो आणखी खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा जर प्रामुख्याने आपण आरोप पाहिला तर तो MSCBने 2009 मधील 80.56 कोटी रुपयांचं थकीत कर्ज वसुलीचाही आरोप जो आहे तो या ईडीच्या FIR मध्ये प्रामुख्याने करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. या आरोपपत्रामध्ये खरं तर याचा सगळ्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला प्रामुख्याने आढळून येताना पाहायला मिळतोय. कर्ज वसुलीसाठी कन्नड SSKच्या मालमत्ता ज्या आहेत त्या ताब्यात घेतल्या होत्या असं देखील प्रामुख्याने जे आहे ते या FIR मध्ये किंवा या नोटीस पत्रामध्ये ईडी कडून जे आहे ते नोंदवलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगानं ज्यावेळी न्यायालयाने ज्यावेळी या मालमत्ता ताब्यात घेतल्या जात होत्या त्याचवेळी बँकेने संशयास्पद मूल्यांकनांच्या आधारे व्यवहार केला, लिलाव केला असा प्रामुख्याने ठपका जो आहे तो देखील ठेवण्यात आल्याचं आपल्याला राजरत्न पाहायला मिळतंय. आणि याच अनुषंगाने ही कार्यवाही जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. यामुळंच ही सगळी कमी किंमत जी आहे ती दाखवली. ईडीचा दावा आहे की या लिलाव प्रक्रियेमध्येच मोठ्या प्रमाणावर घोटाळा जो आहे तो झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्या कमकुवत कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं असा ठपका सुद्धा ईडी कडून जे आहे ते देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, नोंदवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यातून ही आजची कारवाई जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय. बारामती ॲग्रो मधील एका जवळच्या सहकार्याला या कारखान्याच्या अनुषंगाने परवानगी दिली लिलावासाठी असा ठपका ईडी कडून ठेवण्यात आलेला आहे. अर्थात राजरत्न स्वतः रोहित पवार याबाबतची भूमिका काय मांडतायत आता हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं असणार आहे. आणि संकेत, या बाबतीमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतो आणि ऑगस्ट 2019 मध्ये रोहित पवार यांच्यावरती FIR दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं हा जो तपास आहे तो सुरू आहे. दुसरी एक महत्वाची बाब या ठिकाणी जर पाहिली तर ईडीनं आतापर्यंत 121.47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी 3 तात्पुरत्या स्वरूपाचे आदेश सुद्धा जारी केलेले आहेत. खरं तर या बाबतीमध्ये आता आमदार रोहित पवार यांच्यावरती पुरवणी आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे. संकेत, कसं बघतोय, सध्या राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रोहित पवार ट्विट करून म्हणतायत की ही कारवाई ज्यांनी केली ती कोणाच्या तरी आदेशाने केली, ते बिचारे आहेत, म्हणजे अधिकारी ज्यांनी जे कारवाई केली ते बिचारे आहेत असं आमदार रोहित पवार म्हणतात. अगदी निश्चित राजरत्न, अधिवेशन सुरू झाल्यापासून आता खरं तर सोमवारपासून अधिवेशनाचा अंतिम आठवडा जो आहे तो सुरू होईल. साधारणतः 3 आठवडे चाललेल्या या अधिवेशनामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पवारांनी सातत्याने आक्रमक भूमिका ज्या आहेत त्या सभागृहाच्या बाहेर मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या अधिवेशन काळामध्येच रोहित पवारांच्या वर पुरवणी आरोपपत्र जे आहे ते दाखल झाल्यामुळं निश्चितपणे आश्चर्य तर व्यक्त केलं जातच आहे. मात्र रोहित पवारांनी सुद्धा आपण लढणार आहोत आणि लढत राहतोय असं म्हटलेलं आहे. तू जसं ट्विटचा उल्लेख केलास तसं कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आहेत, आदेशाचे धनी आहेत. त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलंय. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून त्याची आपण वाट पाहत आहोत. त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास असून आता यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी ती करण्याची माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलेला आहे. हा इतिहास आहे असं साधारणतः रोहित पवारांनी जे आहे ते ट्विट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सत्यमेव जयते आणि हॅशटॅग जय संविधान असं म्हणत रोहित पवारांनी हे ट्विट केल्याचं प्रामुख्याने राज्यरत्न आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अर्थातच या सगळ्यावर रोहित पवार तर आपली भूमिका थेट पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नोंदवणारच आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून काय भूमिका मांडली जाते? कारण तुला आठवत असेल राज्यरत्न, एक निवडणुका समोर असताना शरद पवारांना सुद्धा ईडीची नोटीस जी आहे ती आली होती आणि त्यावेळी शरद पवारांनी थेट ईडीच्या अधिकाऱ्यांना आव्हान देत तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो असं म्हटलं होतं. पुढे त्या नोटिसेचं काय कसं झालं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत त्यांना सुद्धा ईडी कडून जी आहे ती नोटीस आलेली होती. त्यांना तर तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता. या सगळ्यानंतर आता रोहित पवारांना ज्यावेळी रोहित पवारांवर आरोपपत्रच दाखल झालेलं आहे. आरोपपत्र दाखल झालंय, चार्जशीट दाखल झालाय, याचा अर्थ तपास पूर्ण झालाय असा होतो. त्यामुळे आता या सगळ्यावर स्वतः रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा काय भूमिका मांडली जाते, शरदचंद्र पवार पक्षाकडून काय भूमिका मांडली जाते हे पाहणं निश्चितपणे महत्वाचं आहे. राजरत्न, संकेत, ज्या पद्धतीचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे, शेवटी ते जय संविधान म्हणतात, यावरून कुठेतरी असं वाटते का की त्यांचा कुठेतरी विरोधकांवरती रोष आहे, म्हणजे राजकीय द्वेषापोटी त्यांना या प्रकरणामध्ये अडकवलं जाते असा याबद्दल तुला आरोप दिसतोय का? अगदी निश्चित राजरत्न, सत्ताधारी पक्षावरच च्या दृष्टिकोनातून हा आरोप जो आहे तो झुकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने रोहित पवार यांनी हे ट्विट केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. एकंदरीतच या सगळ्यामुळं राज्याचं राजकीय वर्तुळामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर चर्चा होतीच आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये रोहित पवारांवर आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आश्चर्य तर निश्चितपणे व्यक्त केलं जात आहे. मात्र लढेंगे आणि जितेंगे असंच पावित्र्यामध्ये रोहित पवार जे आहेत ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राजरत्न, नक्कीच संकेत, ज्या पद्धतीने लढेंगे और जितेंगे असं रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे, कुठेतरी त्यांचा एक रोष आहे की राजकीय द्वेषापोटी मला या प्रकरणामध्ये गोवलं जाते, असा कुठेतरी यातनं एक सूर दिसतो आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालेलं आहे. आता कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या कोर्टामध्ये आहे. या बाबतीमध्ये जे काही घडायचं आहे ते पुढे कोर्टात घडणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी का हे लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.